कोल्हापुरातील शेंबवणे गावातील तलावाचा भराव तुटला तर जोरदार पावसामुळे माती खचल्यानं ही दुर्घटना। भराव तुटल्यामुळे पाणी वाहून गेलं। 25 एकर शेतीचं यामुळे मोठं नुकसान। कोल्हापुरात राधानगरी धरण 89% भरलं। पंचगंगेची पाणी पातळी 30 फुटांवर। जिल्ह्यातील 34 बंधारे अजूनही पाण्याखाली। बीडच्या माजलगावमध्ये मध्यरात्री दमदार पाऊस तर हिवरा नदी दुथडी भरून वाहू लागली। दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा। शहापूर तालुक्यातल्या विहागाव जवळील अशोका धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी। संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय। पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणातनं 77% पाणीसाठा। धरणातनं 2 टीएमसी पाण्याचा विसर्ग सुरू। परळी शिरसाळा ते रामवाडी पोहनेर पर्यायी पूल पहिल्याच पावसात वाहून गेला। पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक बंद। तात्काळ या पुलाचं काम करण्यात यावं, ग्रामस्थांची मागणी। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तळाशील या गावाला बसला समुद्राच्या उधाणाचा फटका। तळाशील या गावातील किनारपट्टीचा 15 ते 20 फूट भूभाग समुद्राच्या लाटांमुळे धुपून गेला। हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 117.4 मिलीमीटर पावसाची नोंद। हतनूर धरणाच्या 6 दरवाजांमधून पाणी विसर्ग सुरू। अकोल्यातल्या दहिगाव अवताडे या गावामध्ये शेतकरी नाल्यात वाहून गेल्याची घटना। वाहून गेलेल्या 80 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची सध्या माहिती। गोंदियातील 17,000 शेतकरी धान विक्रीपासून वंचित। 12 लाख क्विंटल वाढीव उद्दिष्टाची मागणी। अधिक उद्दिष्ट मिळालं तरच सर्व शेतकऱ्यांचं धान खरेदी होणार। जिल्हा पणन अधिकाऱ्यांची माहिती। तर लातूरमध्ये पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली। डोंगरी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा। जळकोट भागामध्ये पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत। पुण्याच्या मावळ तालुक्यामध्ये साळुंबरे गावात 4 सूत्री पद्धतीनं भात लागवड। तर पोषक वातावरण या ठिकाणी असल्यामुळे पाऊस पडत असल्यामुळे भात लागवडीलाही वेग। तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकावर ह्युमनी या अळीचा प्रादुर्भाव। मेरा खुर्द या शिवारात 150 ते 175 एकरावर वखर फिरवण्याची सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर वेळ। हसन मुश्रीफांच्या कागलमधील म्हाकवे ग्रामस्थांची कर्नाटक राज्यामध्ये जाण्याची इच्छा। तर जिल्हा परिषद पुनर्रचनेमध्ये अवहेलना झाल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक। विजयसिंग बांगर यांनी घेतली ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट। वाल्मिक कराड आणि टोळीनं महादेव मुंडे प्रकरणातील प्रत्यक्षदर्शींची हत्या। विजयसिंग बांगर यांची माहिती। वाल्मिक कराडनं तुरुंगातनं 42 सराईत गुन्हेगारांचा जामीन केल्याचं सुद्धा बांगरांनी सांगितलं। त्या संदर्भातला खुलासा केला। जळगावात आजपासून पुढील 5 दिवस विश्व हिंदू परिषदेची बैठक पार पडणार। बैठकीसाठी देशभरातनं 300 प्रतिनिधींची उपस्थिती। तर पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड यांच्याकडून बैठकीचा आढावा। धुळ्यामध्ये सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प तयार। तर शुद्धीकरण केंद्रावर 8 कर्मचाऱ्यांची आवश्यकता। सांडपाणी शुद्ध करून पांझरा नदीमध्ये सोडण्यात येणार। पुण्याच्या मावळ तालुक्यातल्या कुसवली गावामध्ये वृक्षारोपण करत विद्यार्थ्यांनी काढली वृक्षदिंडी। तर एक पेड माँ के नाम या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण। गोंदियाच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी। खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाकडून तपासणी। आरोग्य संबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन। गँगस्टर शिवा शेट्टीला मुंबई पोलिसांकडून अटक। मुंबईच्या आरे पोलिसांनी शिवा शेट्टीला लातूर पोलिसांच्या ताब्यात दिलं। नांदेड आणि लातूरमध्ये शिवा शेट्टीवर गुन्हे दाखल। छत्रपती संभाजीनगरमध्ये जनसुरक्षा विधेयकाविरोधात काँग्रेसचं आंदोलन। खासदार कल्याण काळे आंदोलनामध्ये सहभागी। सरकारच्या विरोधात आंदोलकांची घोषणाबाजी। प्रवीण गायकवाड शाईफेक प्रकरणातील आरोपी दीपक काटेसह एकाला जामीन मंजूर। तर 20,000च्या जात मुचलक्यावर अटी आणि शर्थींवर हा जामीन मंजूर। प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा जेजुरीमध्ये निषेध। संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांकडून निषेध। संभाजी ब्रिगेड यापुढे कोणताही हल्ला खपवून घेणार नाही, जशास तसं उत्तर देणार। संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा इशारा। रायगडच्या दोरशेमध्ये ग्रामस्थांचं मुंबई गोवा महामार्गाजवळ जलसमाधी आंदोलन। गावामध्ये गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेल्या दगडखाणी क्रेशरमधील अवजड वाहतुकीचा गावावर परिणाम। ठाण्यामध्ये मुंबई नाशिक महामार्गाच्या दुरावस्थेसंदर्भात ठाकरे गट आणि मनसेचं आंदोलन। तर खड्डे लवकरात लवकर बुजवण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी। मुंबईच्या मालाडमध्ये 2 बेकायदेशीर फेरीवाल्यांमध्ये हाणामारी। तर हाणामारीमध्ये तलवार काढल्याचा भाजपच्या माजी नगरसेवकांचा आरोप। या प्रकरणी मालवणी पोलिसात गुन्हा दाखल। तर पोलिसांकडून तपासही सुरू।
ठाण्यातल्या दिव्यामध्ये फेरीवाल्यांविरुद्ध भाजपचं आंदोलन, तर या जन आंदोलनामध्ये रास्ता रोकोही केल्याचं समोर. फेरीवाल्यांविरुद्ध ठोस कारवाई होत नसल्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक. वाशिम जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणांकडून वर्षभरात गरोदर मातांची तपासणी, पोषण आहार आणि प्रसूती सेवेवर या ठिकाणी आरोग्य विभागाकडून विशेष भर. राज्यभरातील महिला, राज्यभरातील परिचारकांचं आझाद मैदानावर आंदोलन, तर 1 दिवसाच्या काम बंद आंदोलनातनं मागण्या मान्य करून घेण्यासाठी परिचारका आक्रमक. मीरा भाईंदरमध्ये परिचारकांचं कामबंद आंदोलन, तर विविध प्रलंबित मागण्यांसाठी रुग्णसेवा थांबवत परिचारकांनी नोंदवला निषेध. गोंदियातही परिचारकांचं कामबंद आंदोलन, मागण्या पूर्ण न झाल्यास उद्यापासून बेमुदत बंद पुकारणार, कर्मचाऱ्यांचा इशारा. मुंबईच्या अंधेरी भागातील गोखले पूल पुन्हा चर्चेत, तर पुलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. फुटपाथ दिल्यामुळे डिझायनरच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण. स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये स्वच्छ शहरांच्या उच्च स्थानावर. सुपर स्वच्छ नवी मुंबई 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरात सुपर स्वच्छ लीग मध्ये समाविष्ट महाराष्ट्रातील एकमेव शहर. नवी मुंबईच्या शिळफाटा परिसरामध्ये केळी वेफर्स बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये भेसळीचा प्रकार, तर सडलेली आणि निकृष्ट दर्जाची केळी या ठिकाणी वापरली जात असल्याचंही समोर.